देवाची मनोभावी पूजा केल्यास आणि त्यास अर्घ्य अर्पण केल्यास आपल्या मनोकामना निश्चित पूर्ण होतात. सूर्य देवाची उपासनेसोबत आदित्य स्तोत्र देखील पाठ करणे आवश्यक आहे, कारण की ते देखील लाभदायक आहे. जर आपल्या कुंडलीमध्ये सूर्य जर कमकुवत स्थानी असेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर दिसून येतो. त्यामुळे आपण कितीही मेहनत केली तरी आपल्याला अपेक्षित यश हे मिळतच नाही. हिंदू धर्मानुसार सूर्याला देवत्व प्रदान करण्यात आले आहे. रविवारी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर सूर्यमंत्राचा जप करा. सूर्याची उपासना केल्याने बळ, बुद्धी, विद्या, वैभव, तेज आणि याची आपल्याला प्राप्ती होते, असे शास्त्रात म्हटले आहे. सूर्यदेवतेची उपासना करण्यासाठी आपल्याला मंत्र म्हणणे खूप गरजेचे आहेत. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा असून शुभ फळ देणारा आहे. हिंदू धर्मात सूर्य उपासनेचे खूप महत्त्व सांगितले आहे. सूर्यापासना फार प्राचीन काळापासून भारतात चालत आलेली आहे. हिंदू पुराणात सूर्याचे वर्णन देवता म्हणून केले जाते. वेदामध्ये ऊर्जेचा स्रोत, तेजाचे कठोर अशा शब्दांनी सूर्याला गौरविलेले आहे. आपले ऋषीमुनी म्हणतात की सर्व जगताचा आत्मा म्हणजे सूर्यदेव होय. ज्याला चांगले आरोग्य पाहिजे त्याने सूर्यदेवापूर्वी उठून आंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन प्रतिदिन नमस्कार करण्याचा निर्धार केल्यास त्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहते. सूर्याला अर्घ्य जल अर्पण करताना सूर्यमंत्राचा जप नक्की करा. सूर्यमंत्राचा जप केल्यास मनुष्य आपत्तीतून मुक्त होतो. सूर्यापासून अग्नी ऋषी सांगतात की भीषण संकटात, भयंकर परिस्थितीत, अरण्यात, घोर प्रसंगात, महासागरात सूर्याचे नामस्मरण श्री आदित्यनाथाय नमः केल्यास मानव सहज मुक्त होऊ शकतो. प्रतिदिन सूर्यदर्शन करावे. प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्या या देवाची शक्ती ओळखा. सूर्याला रोज अर्घ्य दिल्याने आपल्याला सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. माणसाला आपण नशीबवान आहोत असे जाणायला लागते. त्यावेळी आपली मानसिक आजारापासून हिंदू धर्मात प्रत्येक ग्रहाला देवाचा दर्जा आहे. सूर्याला अर्घ्य देण्याचे 5 फायदे आहेत. सूर्याला अर्घ्य दिल्याने अंतर्शुद्धी होते आणि मनोबल वाढते. अंतर्शुद्धी झाल्यावर मन प्रसन्न होते आणि पूर्ण दिवस चांगला जातो. तसे मनोबल मजबूत झाल्याने कामात सकारात्मक एकाग्रता येते. स्वतःवरचा विश्वास वाढल्यामुळे कामधंद्यात चांगले निर्णय घेण्यास सुरुवात होते आणि प्रगतीकडे वाटचाल सुरू होते. त्यामुळे सूर्याला रोज सकाळी अर्घ्य दिल्याने तुमचे मानसिक व आर्थिक प्रगती होते. सूर्याला रोज अर्घ्य दिल्याने आपल्याला सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. माणसाला आपण असे नशीबवान आहोत असे जाणवायला लागते. त्यामुळे आपली मानसिक आजारांपासून दूर राहतो. घरामध्ये सुखशांती नांदते. त्यामुळे रोज सूर्याला अर्घ्य देणे आपल्याला खूप फायदेशीर ठरते. सूर्याला अर्घ्य दिल्याने आरोग्य चांगले राहते आणि माणूस शारीरिकदृष्ट्या बळकट होतो. अनेक आजारांपासून आपण दूर राहतो किंवा आजार झाल्यास आपण त्यातून लवकर बरे होतो. त्यामुळे आजारावर पैसा खर्च होत नाही आणि पैसा टिकतो. म्हणून सूर्याला रोज अर्घ्य द्यावे. सूर्याला अर्घ्य दिल्याने सकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडायला लागतो. व्यवसाय, नोकरी क्षेत्रात प्रगती होते आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते. तसे भगवान सूर्यदेवाची कृपा आपल्यावर कायम राहते. सूर्याला अर्घ्य दिल्याने माणसाला आर्थिक आणि मानसिक लाभ होतो.
मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य नक्की द्या. यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपली प्रगती ही नक्कीच होते. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सूर्याला अर्घ्य देण्याची माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा.